श्री आदिशक्ती. भारताच्या इतिहासात हिंदू म्हणून जे कोणी शिल्लक राहिले त्याला कारणीभूत म्हणजे श्री शिवछत्रपतींचे आयुष्य आणि श्री संभाजी छत्रपतींचे बलिदान. शहाजीराजे व जिजाऊ साहेबांच्या तळमळीतून, उत्कटेतून आणि अविरत संघर्षातून श्री शिवछत्रपतींच्या रूपाने स्वराज्य मूर्तिमंत झाले. हरेक उपाय करून ताब्यात न येणाऱ्या श्री शिवछत्रपतींच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब शांत होता. छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर मात्र संपूर्ण हिंदुस्थान इस्लामी सत्तेच्या अंमलाखाली आणण्याची राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन औरंगजेब दखनेत उतरला. तो कोवळ्या स्वराज्याचा व छत्रपतींचा घास घेण्यासाठीच. 9 वर्षांच्या अविरत संघर्षात रणांगणात कधीही न हारलेले श्री संभाजी महाराज पकडले गेले ते आपल्याच गद्दारांमुळे. त्यानंतर मात्र आपल्या मोठ्या भावाला व बापालाही हालहाल करून मारणाऱ्या औरंगजेबाचा कैदेत छत्रपती श्री संभाजी महाराज ज्या धीरोदात्तपणे सामोरे गेले त्यामुळे ते धर्मवीर झाले. त्या क्षणी कच खाऊन जर त्यांनी शरण जाऊन माघार घेऊन इस्लामचा स्वीकार केला असता तर मात्र उभ्या हिंदुस्थानात हिंदू औषधाला म्हणून सुद्धा शिल्लक राहिले नसते. आणि मग हिंदुस्थान तरी कुठे राहिला असता? त्याची केवळ कृतज्ञता म्हणून प्रत्येक हिंदूने ह्या काळात श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. गेली अनेक दशके महाराष्ट्रातील लाखो युवक श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतून धर्मवीर बलिदान मास पाळतात म्हणजे नक्की काय करतात? तर आपल्या घरातील मृत्यू झाल्यावर जसे मुंडन करतात तसे करतात. महिनाभर दिवसात फक्त एकच वेळ जेवतात, गोड खात नाही, आनंद साजरा करत नाहीत. संध्याकाळी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन श्री संभाजी सूर्यहृदय या श्लोकांचे पठन करून श्रद्धांजली वाहतात. हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगभरातील हिंदूंनी हे केले पाहिजे. का केले पाहिजे? रामाने रावणाला मारले, नंतर कोणी आपल्या पोरापोरींची नावे आनंदाने कोणी रावण, शूर्पणखा अशी ठेवली नाहीत. भगवान श्रीकृष्णाने कंस जरासंघ मारला, त्यानंतर कोणी आनंदाने आपल्या पोरापोरींची नावे कंस जरासंघ ठेवली नाहीत. परंतु श्री शिवछत्रपती परंपरेने अफजल खान व औरंगजेब संपवला, पण आजही ह्या मातीत अफजल आणि औरंगजेब हे नाव अभिमानाने शिल्लक आहे. आपल्या पुढच्या पिढीने कशाचा आदर्श बाळगावा किंवा त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत याचे प्रतिबिंब म्हणजे ठेवलेले नाव. आणि अफजल आणि औरंगजेबाची अपेक्षा ठेवणारा समाज ह्या हिंदुस्थानात असेल तर मात्र शिवाजी आणि संभाजी ही प्रवृत्ती जिवंत ठेवणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. कारण अफजल आणि औरंगजेबला शिवाजी व संभाजी हेच मृत्युंजय मंत्र आहेत, जे गेली 400 वर्ष देहाने जाऊन सुद्धा जिवंत आहेत. हाच शिवाजी व संभाजी मंत्रांची उपासना म्हणजे धर्मवीर बलिदान मास. प्रत्येक हिंदूने शालिवाहन शक फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजे दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 ह्या काळात प्रत्येक हिंदूने बलिदान मास पाळलाच पाहिजे. आणि त्यासाठीच छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणारे सत्र सुरू करत आहोत, जे बलिदान मासाच्या प्रत्येक दिवशी एक अशा प्रकारे प्रदर्शित होईल. सदर व्हिडिओ चुकू नये असे वाटत असेल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शिवाजी व संभाजी परंपरेचे पाईक होण्यास चुकू नका.